त्यांना सांगण्यात आले होते त्याप्रमाणे त्यांनी सर्व गोष्टी ऐकून व देवाचे गौरव स्तुती करत परत गेले. 8व्या दिवशी म्हणजे सुतेचा दिवस असता आल्यावर त्याचे नाव येशू ठेवण्यात आले. हे जो उदरात समाभावण्यापूर्वीच देवदूतांनी ठेवले होते. महान महिमा परिस्थिती काही असतो पण तो आम्हाला आनंद देतो. प्रभू कुटुंब चर्च व त्यामध्ये तुझी मंडळी व मी तुझ्या हातामध्ये पुढे वचन बोलत असताना माझ्यातून तू बोलला जावा ही माझी मनापासून इच्छा आहे व तुझ्या प्रियजनांचा अंतःकरण तू भरणारा देव आहेस. प्रभू यावेळेस या सर्व प्रियजनांना घेऊन मी तुझ्या चरणाजवळ येतो. तुझा आधार तो आम्हाला आणि केवळ तुझं राज्य आमच्या जीवनामध्ये विलास येऊ.
त्याप्रमाणे आमच्या हृदयाची गव्हाणी आज आम्ही सजवत असताना त्या गव्हाणी तुझा जन्म झाला आहे असं आम्ही घोषित करतो. यामुळे कोणती दुष्टशक्ती आम्हाला त्रास देणार नाही. आणि प्रभू, या पृथ्वी तलावरती आम्ही तुला महान महिमा गौरवतो, उंचावत आहोत. याचा तू स्वीकार कर. येशूच्या नावाने ही प्रार्थना तुम्ही ऐकल्याबद्दल आम्ही धन्यवाद देतो. आमेन. बोलो यीशु मसीह की, बोलो यीशु मसीह की. वेळ झालेला आहे पण वचनास आपण आता सुरुवात करत आहोत. क्रिसमसचा पिरियड आहे प्रियानो. क्रिसमसचा हा आठवडा आहे आणि या आठवड्यामध्ये किंवा या पूर्ण महिन्यामध्ये आपण तयारी केलेली आहे. आपल्या घरामध्ये सुंदर असं फराळ केलेलं आहे. देवाला सुंदर अशा वस्त्राने आम्ही सजवलेलं आहे. मंदिरामध्ये आम्ही आलेलो आहे. त्याची आराधना आम्ही करत आहोत. ही किती मोठी बघायची गोष्ट आहे. त्याचबरोबर हा आठवडा सुद्धा आमच्या जीवनातला शेवटचा आठवडा असणार आहे. कारण बुधवारनंतर आमच्या जीवनामध्ये एक नवीन दिवसाची सुरुवात प्रभू येशूने करायला सुरुवात केलेली आहे. आणि त्याने सुद्धा गेले 365 दिवस आम्हाला पाहिलेला आहे. आम्ही 365 दिवस काय करत होतो ते त्याने जाणलेलं आहे. आणि आम्ही कोणत्या पद्धतीने आता 2025 मध्ये पाऊल टाकणार आहे याची तो वाट बघत आहे. आम्ही सर्व परिस्थिती केलेली आहे खरी, पण आज आमच्या हृदयाला आम्ही सजवलेलं आहे काय? देहाला नवीन वस्त्राने आम्ही सजवलं, पोटासाठी नवीन नवीन अन्न आम्ही तयार केलं, पण आज आमचं अंतःकरण खाली पडलेलं आहे काय? अशुद्ध आहे काय? याची आज आम्हाला दखल घेणं गरजेचं आहे. प्रियानो, देवाला तुमची वस्त्र नको, देवाला तुमच्या घरातील अन्न नको आहे. देवाला मराठी सांगितल्याप्रमाणे तुमचं अंतःकरण पाहिजे आहे. ज्या वेळेस येशूचा जन्म होत होता त्यावेळेस तुम्हाला सांगू द्या, कुणाच्या एक घरामध्ये त्याला राहण्यासाठी, त्याच्या मिसेसला डिलिव्हरी करण्यासाठी जागा नव्हत्या. प्रत्येकाने घराचे दार आपलं बंद केलं होतं. योशवाली मरिया प्रत्येकाच्या घराच्या दाराला जाऊन ठोकत होती की आम्हासाठी जरा तुम्ही जागा देणार का? प्रत्येक जण म्हणत होता आमच्याकडे आता जागा नाहीये, आमच्या घरामध्ये पाहुणे आलेले आहेत, आम्हाला आता जागा नाहीये, तू इथून पुढच्या दाराला जा. हा एक व्यक्तीने त्या बेथलेहमामध्ये प्रत्येकाने त्याला बाहेर काढलं गेलं, पण ते जागा शोधत होती कारण ती अडचणीचे दिवस होते प्रियानो. पण परमेश्वराने आधीच त्याच्यासाठी एक गोष्ट केली होती प्रभूसाठी. आज हा प्रश्न तोच प्रभू करत आहे. मी तुझ्या दाराला रात्रीचं ठोकतो, दिवसाचं ठोकतो, तू माझ्यासाठी दार उघडत आहेस का? तू मला आत घेत असशील तर मी तुला आशीर्वाद देईन. पण आज सांगू द्या, या जगातल्या आम्हाला गोष्टीमुळे आमच्या देवाला घेण्यासाठी जागाच नाहीये. आम्ही म्हणतो देवा नंतर ये, आता नको, अजून वेळ नाहीये. अरे मंदिरात येण्यासाठी सुद्धा आम्ही वारंवार तयार होतो, लेट करतो मंदिरात येण्यासाठी, पण देवाचा वेळ आहे ती कधी लेट होणार नाहीये. ते म्हणतो तुम्ही तयार व्हा. ज्याप्रमाणे तुम्ही महिनाभर आपल्या देहासाठी वेळ तयार केली होती, आपल्या प्रेमासाठी वेळ तयार केली होती, पण आज त्या प्रभूसाठी चालत करायला तयार आहे का? कोणीही त्याला जागा दिली नाहीये. त्याप्रमाणे आज देखील आम्ही देवाचे लोक आहोत, पण या बायबलला आम्ही जागा देत नाहीये, पवित्र शास्त्राने वाचत नाहीये, रोज प्रार्थना करत नाहीये, आणि त्या तारणाचा आम्ही जे शिकार करत असतो एक दिवसासाठी नाहीये. म्हणून लुकाचं संगीत गीत नंबर 78 मध्ये काय आहे बघा. येता येता का बेथलेहमा येता का, दूता संगे जय जय कार्य गगना भरता का. आणि क्वेश्चन मार्क केलेला आहे. प्रश्नचिन्ह का असतं प्रियानो? कारण प्रश्नचिन्ह ह्यासाठी असतं की तो पेपर तुमच्याकडे उत्तर मागत असतो, तसाच हा गीतकार तुमच्याकडे माझ्याकडे उत्तर मागत आहे. खरोखरच तुम्ही या येशूच्यासाठी आनंद करत आहात का? गीत गात आहात का? बायबल वाचत आहात का? रीडिंग करत आहात का? मध्यस्थी करत आहात का? उपासना करत आहात का? हा प्रश्नचिन्ह आमच्या पुढे आज देखील आहे प्रिय. आणि हाच प्रश्न आमचे लोक सोडवत नाहीये. त्या देवाची योजना आहे की आम्ही नेहमी बायबल वाचावं, पण आज आमच्यामध्ये बायबलला देण्यासाठी आम्हाला वेळ नाहीये. योशुआने आणखी एकदा हात ठोकलं प्रिय. त्या व्यक्तीने आपलं मन सांगितलं, माझ्या घरामध्ये जागा नाहीये, पण एक जागा आहे ती बघ,
त्या ठिकाणी गव्हाणीत आहे, तिथं तुझ्या मिसेसला घेऊन तू राहतोस का बघ. त्या जागेचा स्वीकार त्याने केला आणि त्याच ठिकाणी तुमच्या आणि माझ्या प्रभूचा जन्म झाला. राजा जगाचा प्रभूचा प्रभू दानणारा असताना सुद्धा त्यांनी त्या गव्हाने जन्म घेतला, तो लीन झाला. पण आज आमचं बघा काय झालेलं आहे, संसारातल्या गोष्टीमध्ये आम्ही देवाला विसरतो स्थान देण्यासाठी, आम्ही वेळ विसरतो देवाला देण्यासाठी, पण देवाने तुम्हाला देवाला विसरलं नाही आहे. देव म्हणतोय, एवढा जोरामध्ये सांगतोय, मी तुला विसरलेलो नाही आहे, मी तुला पाहिलेलं नाही आहे, मोठ्या प्रेमाने मी तुला जवळ घेत आहे, मी तुला अनाथ असे सोडत नाही आहे. अरे काय अभिवचन आहे आमच्यासाठी. पण लक्षात ठेवा, जेव्हा देव तुमच्याकडे येतो तेव्हा तुमच्याकडे वेळ नसतो, म्हणून देव सोडून जातो तुम्हाला. मग आम्ही देवाला दोष देत राहतो, तेव्हा माझी प्रार्थना ऐकत नाहीयेस, तेव्हा माझं तू आराधना ऐकत नाहीयेस. सुन कोणाची होते, तुमची माझी, त्या देवाची नाही आहे. आज त्या रात्री काय घडलं बघा, मेंढपाळ राहत असताना देवदूत त्या ठिकाणी उतरला. ते भेटे आज देखील आम्ही जगत असताना, ख्रिस्ती जीवन जगत असताना भीत आहोत, घाबरत आहोत. पण त्या ठिकाणी देवदूताने त्यांना आधार दिला, म्हटला भिवू नका, कारण तुम्हासाठी आज एक आनंदाची न्यूज मी घेऊन आलेलो आहे. तुम्हासाठी आज दाविदाच्या नगरात दारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे आणि तुम्हासाठी एक खून आहे, त्याला बाळात त्याने गुंडाळलेला आहे आणि गव्हाणे ठेवलेला आहे. आम्ही म्हणू नका, आहेत का जागे, लक्ष आहे का. आज त्यांना ते खून दिली, त्यांना त्या वैतांचा विचार केला नाही प्रिया, त्या संपत्तीचा विचार त्याने केलेला नाहीये. त्याने तिथं सर्व सोडलं आणि देवदूतांनी जी सुवार्ता आम्हाला सांगितलेली आहे त्याची प्रचिती घेण्यासाठी त्या ठिकाणी ते गेले. आणि त्यांच्या डोळ्यांनी ते पाहिलं तेव्हा त्या ठिकाणी तसंच होतं. एक बाळ त्या बडक्यामध्ये गुंडाळून त्याला गव्हाणे ठेवलेलं होतं. त्यांनी त्याच्याकडे गेले, त्यांनी त्याला गमन केलं, धन्यवाद केला आणि त्या रात्री तो आवाज इतरांपर्यंत गेला, ते कल्पना त्यांचा इतरांपर्यंत गेला. तेव्हा योशुआने आणि मेरीने त्यांना विचारलं, तुम्ही कसे का आला. तेव्हा त्यांनी त्यांना सांगितलं, आम्हाला या बालकाविषयी देवदूतांनी येऊन सांगितलं आणि एक दूर येत नव्हता, अनेक देवदूत खाली आले होते आणि त्यांनी तिथे किती आमच्या जवळ राहिलं. गुरु की देवाला गौरव आणि ज्याच्यावर त्याचा प्रसाद झालेला आहे त्या मनुष्यात शांती असो. आणि आम्हाला ही भूल दिली होती आणि आम्हाला खरंच त्याच्या डोळ्याने ते पाहिलं, पण त्या ठिकाणी त्यांनी बालकामध्ये त्याचं तारण पाहिलं होतं. आज तारण म्हणजे सुटका आहे, तारण म्हणजे मोक्ष आहे. पण आम्ही त्या बाळाकडे बघताना काय वाढदिवस म्हणूनच बघत आहोत. आणि आज जर तुम्ही वाढदिवस म्हणून बघत असाल तर तारण कधीच आम्हाला मिळणार नाहीये, कारण त्याचा जन्म तारणाला म्हणून झालेला आहे. म्हणून त्या ठिकाणी ही बातचीत चालत असताना ही खबर त्या गावामध्ये पसरली आणि आमच्या घरामध्ये जागा नव्हत्या. ते लोक म्हणू लागले की आमच्या घरामध्ये या, आमच्या घरामध्ये या, आमच्या घरामध्ये या. पण वेळ निघून गेली तुम्ही आलो कुठेच येशूला घेऊन त्याच्या आई वडील कुठल्या घरामध्ये गेले नव्हते, पण ज्यांनी त्यांना गव्हाणी दिली होती त्याच घरामध्ये ते गेले. सांगू तुम्हाला थोडं त्या शिकूया. त्या घर मालकाने ती गव्हाणी दिली म्हणून त्या घरामध्ये येशूला घेतला आणि येशू तिथे गेला. आज सांगू थोडं तरी काय तर घ्यायला बघूया आपण देवा. काय मागत आहे तो तुमच्याकडे, तुमची संपत्ती मागत नाहीये, तुमच्या घरातल्या वस्तू तो मागत नाहीये, तुमचा अंतःकरण तो मागत आहे. आणि त्या ठिकाणी त्या रात्री त्या मेंढपाळांच्या द्वारे सुवार्ता गाजण्यात आली. अनेक लोकांनी त्यावर विश्वास ठेवला. ते मेंढपाळ बसले नाहीये तर त्या ठिकाणी स्तुती आराधना झाली. लोकांनी याला आश्चर्य वाटलं, लोकांनी त्याच्यावर भरोसा ठेवला आणि हे मेंढपाळ पुन्हा निघाले आणि त्यांनी आपल्या घरामध्ये हा दृष्टांत सांगितला. आम्ही प्रत्यक्षात देवदूतांना आम्ही पाहिलं आणि त्या देवदूतांनी जे सांगितलं त्याचा अनुभव आम्ही घेतला आणि आम्ही तारणाला पाहिलं आणि आश्चर्याची गोष्ट तुमच्या फॅमिलीने ऐकली. ती फॅमिली सुद्धा आनंदित झाली. आज आमच्या घरामध्ये हे सुद्धा पाहून कुणी आनंदात होत आहे का. आज तुम्हाला सांगते घरोघरी प्रार्थना बंद आहे, घरोघरी वाचन बंद
जे ज्ञानी लोक आहेत, जे भागी लोक आहेत, ते आकाश गंगेचा अभ्यास करत होते. पृथ्वीराव गेले 2024 वर्षापूर्वी हे अभ्यास करणारे लोक त्या ठिकाणी होते. त्याने आकाशात एक तारा पाहिला. त्या तारा पाहून त्यांना वाटलं की कोणीतरी राजाचा जन्म झालेला आहे. आणि त्यांच्या अंतकरणात आतापर्यंत काही घडलं नव्हतं, ते घडायला चालू झालं. कारण ते म्हणत होते आमच्या अभ्यासामध्ये अशा प्रकारचा स्टार आम्ही कधीच पाहिला नाहीये, अशा प्रकारची चालणी आम्ही कधीच पाहिलेली नाहीये. याचा अर्थ राजा जन्मला आहे, तो त्या राजाला आम्हाला पाहायचा आहे. म्हणून त्यांनी सुद्धा आपल्या ज्ञानाच्या वया बाजूला ठेवल्या, आपला शोध पथक तिथं सर्व सोडलं आणि शोधास निघाले. आणि सांगू द्या तुम्हाला, ते शोधायला निघाले तेव्हा स्टार त्यांचं मार्गदर्शन करत होता. आम्ही म्हणाल का? इतक्या मोठ्या पृथ्वीवरती येशू धावणार कसा? म्हणून पहिल्यांदा बायबल असं सांगतं, स्टार जो आहे त्यांच्या सगळं चालत होता. आकाशातील नक्षत्रही देवाला दाखवत होते तो कुठे आहे. आज तुम्हाला सांगू द्या, मी सांगत नाहीये, फक्त वेळोवेळी वाचायला मिळतं गवारी धावत वचन की स्टार त्यांचं पुढारपण करत होता, स्टार तो त्यांच्या समोर चालत होता. आज तुम्ही बघा, आकाशाकडे बघून रात्रीचा प्रवास करा, चंद्राकडे बघून तुम्ही जात असताना मार्ग चुका, ऍक्सिडेंट तुम्हाला व्हा, कारण तो त्याचे स्थान बदलत नाहीये. पण आम्ही आमचे रस्ते बदलत असतो, पण चंद्र आमच्या जवळ येत नाहीये. दिवसा सुद्धा तुम्ही प्रवास करून बघा, सूर्य सुद्धा तुमच्या जवळ येत नाहीये, तुमचं मार्गदर्शन करत नाहीये. पण या ठिकाणी आकाशातील एका स्टारनं त्या मागी लोकांचं पुढारपण केलं प्रिया. आणि तो चालू लागले आणि दिवस झाला आणि ते हेरोदाच्या राजा बसले. त्याने तिथं पाहिलं तर त्यांना तिथे कुठेच राजा नव्हता असं कळालं. पुन्हा ते तिथून वाटचाल केली. पुन्हा राजाचा स्टार त्यांचं पुढारपण करत होता. आणि जिथे येशू जन्मले आहे त्या घराच्या वरती येऊन स्टार थांबला. आम्ही म्हणाल का? कुठे येऊन स्टार थांबला? जिथे येशू जन्मलेला आहे तिथे. तुम्ही म्हणत असाल की आता कुठे आहे, आम्हाला कुठला स्टार चालवत नाहीये, आता आम्हाला कुठला स्टार येशूने घेऊन जात नाहीये. पण देवाचं वचन सांगतं तुम्ही ते स्टार आहात. दानियल 12:3 मध्ये सांगतं, जे धार्मिकतेने लोकांना ओळखतात, चांगली सुवार्ता सांगतात, ते आकाशातील झळकणाऱ्या स्टार प्रमाणे आहात. तर देवाने आता एक स्टारचा काळ ठेवलेला नाहीये, तर देवाने तुम्हाला आणि मला स्टार तयार केलेला आहे. आणि आम्ही ते स्टार आहोत की आम्ही पेटच नाहीये, विझलेलो आहे. आणि जो विझतो तो वरून खाली पडतो. तर देवाची योजना तुम्हाला पाडण्यासाठी नाहीये, देवाची योजना तुम्हाला पेटत ठेवण्याची आहे. म्हणून देवाचं वचन सांगतं, जर तू निर्मित असाल तरी मी तुला पेट टाकले, तू विजत असशील तरी मी तुला पेट टाकले. म्हणून देवाचं वचन गलाती 15:40 मध्ये सांगतं, सूर्याचा प्रकाश वेगळा आहे, चंद्राचा प्रकाश वेगळा आहे आणि स्टारचा प्रकाश वेगळा आहे. म्हणून कदाचित देवाने तुम्हाला प्रार्थना शिकवली असेल तरी तुम्ही स्टार आहात. तुम्ही वचन वाचत असाल तरी तुम्ही स्टार आहात. लोकांना तुम्ही एकत्र करत असाल तरी तुम्ही स्टार आहात. मग तुम्ही स्टार आहात तर चमकणे तुमचं कर्तव्य आहे. म्हणून म्हणू नका मी अंधारातला आहे, कारण देव म्हणतो तो अंधारातला नाहीये तर प्रकाशाची प्रजा आहे. मी 7 मध्ये देवाचं वचन सांगतं, उठ प्रकाशमान हो. आम्ही म्हणू नका तुम्ही प्रकाशित प्रजा आहात. समजू नका मी स्टार होऊ शकत नाहीये, समजू नका तुम्हाला काही करताच येत नाहीये. रोज येऊन प्रार्थना करा, चमकल्याशिवाय तुम्ही राहणार नाहीये. रोज बायबल वाचा, चमकल्याशिवाय तुम्ही राहणार नाहीये. रोज मंदिरात या, चमकल्याशिवाय तुम्ही राहणार नाहीये. पण सैतान तुमच्या मनामध्ये प्रेरणा करतो, राहते ना कशाला जाऊन मंदिरात. केवळ वेळ तुम्ही परत आणू शकत नाहीये, पण देवाने दिलेली वेळ कोणी तुमच्याकडे हिरावून येत नाहीये. किती वेळ होते आज देवाची योजना होती या मंदिरामध्ये ह्या लोकांनी वचन ऐकावं, म्हणून तर तुम्ही इथे आहात. पण ज्याच्या जीवनामध्ये हे वचन नाहीये, ही आराधना नाहीये, हे मंदिरातली एकत्र होणं नाहीये, तर ते वेळ जीवन व्यर्थ आहे. म्हणून देव तुम्हाला आज स्टार बनवून उभे आणण्याचा प्रयत्न करत आहात. तुम्ही तुमच्या डोळ्याने अनेक स्टार पृथ्वीमध्ये पाहिलेले आहात. अनेकांनी त्यांच्या प्रकारे फॅशन केलेली आहे, अनेकांनी त्यांच्याप्रमाणे सुटबूट साड्या ड्रेस
कारण तुमच्यासाठी स्वर्गाचे दरवाजे उघडले जातात. त्यांच्यासाठी स्वर्गातून देव ये जातात. आज तोच देव तुम्हाला प्रश्न करत आहे, तुम्ही कसला अभ्यास करता? आज तुमच्या माना कुठे आहे? तुम्हाला सांगू द्या, म्हणते देवाचं वचन सांगतं 26व्या अध्यायामध्ये 24व्या अध्यायामध्ये, आकाशातील नक्षत्रांकडे पहा, ते तुम्हाला सांगतील मी कधी येणार आहे. पण आज आमच्या मुलांचं आमचं लक्ष आकाशात नाही आहे, तर मोबाईलमध्ये आहे. आमचं लक्ष देवाच्या बायबलमध्ये नाही आहे, मोबाईलमध्ये आहे, संसारामध्ये आहे, सुखाच्या गोष्टीत आहे. त्यामुळे आम्ही नाशाकडे जात आहोत. काय लोक मंदिरात येतात खरे, फक्त दोष देण्यासाठी येतात. रिक्त होऊया, मोकळं होऊया, देव तुम्हाला तयार केले. म्हणून आजची पिढी मोबाईलमुळे खराब होत चाललेली आहे. पूर्वी लोक सूर्याकडे बघायचे आणि वरती आला की म्हणायचे 12 वाजले, सूर्य डुबताना म्हणायचे की 6 वाजले. पण आज आमच्या पिढीला वरती आकाशाकडे बघायला मिळायचं नाहीये. म्हणून देवाचं वचन सांगतं, आकाशातील जे बळ आहे ते कळवळे तेव्हा जाणून की माझं दुसरं येणं होणार आहे. आमेन. पण तुम्हाला सांगू द्या, ऋतू बदलत आहे. प्रियानो, देव दाखवत आहे माझं येणं जवळ झालेलं आहे. तू तयार आहेस काय? तू चमकत आहेस काय? तू लोकांना घेऊन येत आहेस काय? पण आम्ही म्हणतोय मला दुसऱ्याचं काय करायला? होय, देवाला करायचंय त्यांच्याबद्दल काहीतरी. तुमच्याद्वारे देव काहीतरी करू इच्छितो, तुमच्याद्वारे देवाला काहीतरी करायचं आहे. म्हणून तर तुम्हाला त्यांनी प्रकाशित केलेलं आहे. पण जर तुम्ही प्रकाशाची प्रजा आहात तर तुम्हाला अंधार कधीच घासणार नाहीये. म्हणून देवाला नेहमी धन्यवाद द्या, नेहमी त्याची आराधना करा, नेहमी त्याच्या मंदिरात येऊन आपलं मन मोकळं करा. आमचं मन मोकळं करतो, पण येशू समोर आम्ही मोकळं करत नाहीये. धनगरांनी सुवार्ता सांगायला चालू केली, अनेक लोक बदलले गेले. मागील लोकांनी राजा आम्हाला दाखवला, त्याप्रमाणे अनेक देवाचे सेवक त्या मंदिरामध्ये येत असतात आणि ते मार्ग दाखवत असतात. पण आमच्यामध्ये बदल होत नाहीये. त्या ठिकाणी सांगू द्या, तेच येशूला त्यांचा दोष देऊ लागलं, त्याप्रमाणे आमच्या जीवनात होत आहे. आम्ही देवाला दोष देऊ लागतो. या प्रकारे की मी प्रार्थना करतो ऐकत नाहीयेस, मी मंदिरात येतो तरी माझं ऐकत नाहीयेस, देव तरी ऐकायचं बंद करत नाहीये. पण तुझं मार्ग चुकीचं आहे रे बाबा. हे म्हणतो तू बोलायच्या आधी मला माहिती तुला काय हवाय, पण मागतोस तेव्हा बिनच मागत असतोस. देवाची योजना आहे तुम्हाला अंतरात पेटलं ठेवावं, पण तुम्ही म्हणताय मला अंतरात पेटलं कशाला ठेवतोस बाबा, मला जीवनात सुखी घे. देवाचं वचन सांगतं त्याची आधी नीतिमत्वा व धार्मिकता मिळवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे या सर्व गोष्टी तुमच्याकडे येतील. पण आम्ही या जगातल्या गोष्टीमध्ये इतकं गुंतत चाललेलो आहे, त्यामुळे आम्ही भिजत चाललेलो आहे. तुम्हाला सांगू द्या, जेव्हा स्टारमध्ये अग्नी स्टारमधला प्रकाश कमी होतो तेव्हा त्याला आकाशातून धरतीवर टाकून नष्ट केला जातो. आज देवाची योजना तुम्हाला नष्ट करण्यासाठी नाही आहे, तर देवाची योजना तुम्हाला तारणामध्ये आणण्याची आहे. देवाची योजना तुम्हाला आणि मला स्वर्गामध्ये घेऊन जाण्याची आहे. पण त्याच्या योजनेच्या समोर गेला, त्याच्या योजनेच्या समोर गेला. तुटक्या शब्दाने देवावरती विश्वास ठेवूया, तुटलेल्या मनाने देवावरती विश्वास ठेवूया. देव प्रेम करायचं सोडत नाहीये. म्हणून मोठ्या जड अंत करणारे तो 143 म्हणतो, माझ्या प्रियजनांनो, मी किती वेळेस तुमचं नाव म्हणून तुम्हाला हाक मारत आहे, माझा आवाज तुमच्या कानावर येत नाहीये का? तुम्हाला माझी वाणी ऐकायला येत नाहीये का? याचं उत्तर आपल्या यवनपर्वामध्ये पाहायला मिळतं, जो माझी वाणी ऐकेल तो खरा आहे. म्हणून आज आम्ही त्याच्या वाणीकडे दुर्लक्ष करत आहोत. तर तुमच्यासाठी माझ्यासाठी आज नरकाची दारे 100% उघडे गेले. मग किती मी म्हणू की मी येशूचा जयशी काम करतो. देव म्हणतो, बोललेले पुष्कळ आहे पण निवडलेले थोडके आहे. वेळ पावण्याशिवाय येऊ नका, कर्ज पावण्याशिवाय येऊ नका. खऱ्या अंतकरणाने येशूकडे या, तो तुमचा स्वीकार करेल. शरीराचा आळस घालून टाका, डोळ्यात धुती घालून टाका, कारण देव आज तुमच्यामध्ये तारणारा म्हणून जन्माला आलेला आहे. तुम्हाला सांगू द्या, तारण ही अशा पद्धतीचं आहे, जसं बँकेत आम्ही कर्ज काढतो तेव्हा आम्ही घराची कागद त्याला देतो, तेव्हा तो घर बांधायला आम्हाला पैसे देतो. त्याच प्रकारे आमचं जीवन हे अंधकारामध्ये गेलेलं होतं, मरणामध्ये रुतलेलं होतं. परमेश्वरानं आपल्या पुत्राला
तारण म्हणून त्या ठिकाणी दिलं. आणि जो तारण म्हणून आहे त्याच्याच नावाला तो जास्त येतात. कधी कर्ज काढले का नाही ना? कळेल. ज्यानं ते कर्ज फेडलेलं नाहीये त्याला एक लेटर जातं आणि जो मध्यस्थी आहे त्याच्याकडे ही लेटर जातं. आणि तुम्हाला सांगू द्या, या ठिकाणी माझा येशू मध्यस्थी झाला, तारणारा झाला आणि त्याने म्हटला की मी या सर्वांसाठी मी हिशोब दे. परमेश्वर तुझी योजना आहे ना की बापाबद्दल मरण, तर मी त्यांचं मरण माझ्यावरती येतो, त्यांच्याकडे लेटर पाठवू नकोस. म्हणून तर तुमच्याकडे लेटर ते अजून आले नाहीये. मृत्यूचं लेटर आमच्यामध्ये आज आला असतं. देवाची योजना आहे, जोपर्यंत तुमच्या शरीरामध्ये ताकद आहे, जोपर्यंत तुमच्या जीवामध्ये जीव आहे, तोपर्यंत तुम्ही त्याचा धन्यवाद करा. जेव्हा तुम्ही धन्यवाद करता तेव्हा बंद सुटली जातात क्रिया. साधे घोडे वेळपार होते, त्यांनी सुवार्ता सांगायला लाज बाळगली नाही. जसं त्यांनी ऐकलं तसं सांगायला चालू केलं. पण आम्ही सुवार्ता सांगायचं म्हटलं की माझं काम नाही आहे, तुझं काम नाही आहे. कुणाचं आहे? बाळक लोकांचं आहे का? वडीलवडिलांचं आहे का? महिला मंडळांचं आहे का? आणि सर्वांचंच काम आहे येशूबद्दल सांगणं, येशूचा धन्यवाद करणं. पण आज आमच्या मुलांवरती आम्ही परिणाम काय करत आहोत? बायबलच्या वचनाचा नाहीये तर मोबाईलच्या प्रत्येक गोष्टीचा त्यांच्यावरती आम्ही आज परिणाम करत आहोत, छापत आहोत त्यांच्यावरती. पण नसल कशी होणार? मोबाईल सारखीच होणार. पाप त्याच्या जीवनामध्ये लोक का कार्य करत आहे? आज तुम्हाला सांगू द्या, म्हातारपण 35 नंतर चालू झालेलं आहे. या सगळ्यांची गोष्टी कधी लागत नाहीये. आमच्यामध्ये पूर्वजांना टिकतच नाही. पण आमच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की लोक 100-90 वर्ष जगायचे, पण आज 70च्या आत आमची पिढी का मरत आहे? कारण आज आम्ही स्वतःहून मृत्यूला कंटाळा घातलेला आहे. यशकेल 12 मध्ये देवाचं वचन सांगतं, मृत्यूला तू निवडलेला आहेस, पण मी तुझ्याकडे जीवन घेऊन आलेला आहे. म्हणून अनुवादमध्ये देवाचं वचन सांगतं, मानवानो तुमच्यावर शाप आशीर्वाद मृत्यूवर जीवन ठेवलेलं आहे, तू जीवन निवडून घे. आणि काय देवाने करायला पाहिजे तुमच्यासाठी, माझ्यासाठी? त्या रात्री त्याला निवडून भेटला. आज रात्री, आज दुपारी सुद्धा देव तुम्हाला भेटायला तयार आहे. आरोग्य तरी मारून बघा, आपला वेळ त्याला देण्यासाठी तर बघा, आपला अनुभव वेळ देवाला देऊन तर बघा. देव तुमच्या किती प्रेम करत होते. देवाची योजना तुमच्यासाठी भलाईची आहे, पण त्या भलाईच्या इच्छेकडे, त्या योजनेकडे आम्ही जात नाहीये. त्याच्यामुळे सुख आमच्या जीवनामध्ये येत नाहीये. पण वचन काय सांगतं? ज्याच्यावर त्याचा प्रसाद झालेला आहे त्याच मनुष्याला शांती मिळेल, असं तिथे वचन दिलेलं आहे. प्रसाद म्हणजे प्रेम, प्रीती, अनुग्रह असं आहे. मग आमच्या प्रेम, प्रीती, अनुग्रह का होत नाहीये? कारण देवा आम्ही खऱ्या अंतकरणाने स्वीकारत नाहीये. म्हणून देवाचं वचन सांगतं, हे लोक जे आहेत ते ओटाने माझा फक्त सन्मान करतात, पण त्यांचं अंतकरण मजपासून दूर आहे. कसं करणार देव आमच्याकडे? तरी पण तो म्हणतो, पुन्हा मी तुला साथ घालेन, पुन्हा मी तुला बोलवेन, पुन्हा मी तुला बोलवेन. अंतकरण मोकळं करतो माझ्याकडे. का मोकळा अंतकरण तो मागतो? कारण जगातल्या गोष्टीने तुमचं माझं अंतकरण भरलेलं आहे. आज तुम्हाला चांगलं करायची प्रेरणा होत नाहीये. आज चांगलं करण्यासाठी बाहेर जाऊ वाटत नाहीये. पण जगातल्या गोष्टी खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे वेळ जुळी असतो, पण मंदिरात वेळ घालवायला वेळ नाही. मंदिरात आलं की टाइम लावतो आपण. अरे 11 ते 12 चर्चा 1 वाजला चिठ्ठ्या पटवायला चालू करता. पण जेव्हा तुम्ही कोर्टात जाता, जेव्हा तुम्ही दवाखान्यात जाता, तेव्हा तुमची चिठ्ठी काही कामाची नाहीये, तुमचा वशिला काही कामाचा नाहीये. पण मंदिरात जो चिठ्ठी देतो शाबासकार बनतो, कारण देवाच्या वचनाला मी चिठ्ठी देऊन थांबवतोय. इतकी पावर आमच्या वंशाची आहे. पण देव त्याचा न्याय घे, देव त्याचा न्याय घे. आज आमच्या सरांनी मला तिथे बसल्यानंतर सांगितलं की रोटींच्या चालवा, लोक किती असू दे, ही पाहिजे आत्मिकता, ही पाहिजे देवाचे वचन ऐकण्याची उत्सुकता. मी माझ्याबद्दल बोलत नाहीये, कुठलाही सेवक येऊ दे, किती वेळ होऊ दे, देवाकडे स्थिर राहा. येशू सुवार्ता सांगत असतात, लोक कान देऊन ऐकायचे. माहितीये का, 5,000 भोजन तुम्ही वाचला, पण येशूला ते समजलं की आता पुष्कळ होळ गेलेले आहे. तेव्हा त्याची भूक त्याने भागवली. तो देव तुमचा वेळ पाहतो.
सांगतो, तारणारा म्हणून झालेला आहे आणि आम्ही साजरा करतो वाढदिवस म्हणून. चांगला आहे, पण आम्ही आमच्या घरात लोकांना जेवायला जेव्हा बोलवतो त्यांना आम्ही काय सांगतो, आज आमचा क्रिसमस आहे. पण आम्ही असं कधीच म्हणत नाही आहे की आज माझा तारणारा जन्मला आहे त्याची पार्टी आहे. आमेन, बरोबर आहे का? आणि खऱ्या अर्थाने सांगण्याची वेळ आहे. सगळ्या जगाला हेच माहित होत आहे क्रिसमस आहे, क्रिसमस आहे, क्रिसमस आहे. पण तारण हा शब्द आमच्या मुखातून काय झालेला आहे. तारणारा शब्द वापरा, कारण मी त्या ठिकाणी असतो तर मेला असतो, पण माझा येशू तारणारा म्हणून समोर आला आणि त्याने मला वाचवण्यासाठी जन्म घेतलेला आहे. आमेन. तुम्हाला सांगू, देव तुमच्या खूप प्रेम करतो, खूप प्रेम करतो. म्हणून तर आज या जीवनाच्या भूमीवरती तुम्ही मी श्वास घेत आहोत आणि तो संधी देत आहे. आज किती सवय असते, संधी देत आहे पाऊल टाकण्याची, संधी देत आहे सुधारण्याची, संधी देत आहे बदलण्याची, संधी देत आहे लोकांना सांगण्याची. मिस करू नका, नंतर मेल्यानंतर त्याच्याकडे चाल आणि बघा देवा मला वेळच नव्हता, मी बिझी होतो, माझ्या संसारात बिझी होतो. देवने कोणीतरी तिथं संदेश द्यायला आला, तो तुला बचावत होता, सांगत होता सुधर सुधर. तेव्हा तुम्ही काय उत्तर दिला, कारण तुमच्याकडे ते दाखवले जाते दृश्य. तेव्हा तुम्ही काय म्हणाल, तेव्हा नाही तुझं मंदिर चालत गाड झोप येत होते, तेव्हा नाही तुझं मंदिर आपल्याला बरं वाटत होतं. पण देव म्हणतोय तू माझे वचन विरोध करत होतास का? कवचनाला विरोध करत होतास का? असं करत आहे प्रिया. माझ्यावर सुद्धा तीच वेळ येणार आहे, तुमच्यावर सुद्धा तीच वेळ येणार आहे. म्हणून ही वेळ बदलण्यासाठी तारणारा माझा प्रभू आला, त्याचा स्वीकार करूया आणि आपण त्याच्यासाठी गीत गाऊया, त्याच्यासाठी धन्यवाद देऊया, त्याच्यासाठी नम्र होऊया, नतमस्तक होऊया, दोष बाजूला ठेवूया, मी गुन्हा बाजूला ठेवूया, पुढाकार बाजूला ठेवूया आणि लीन होऊया. तर तेव्हा वचन सांगतो, जर तू लीन झालास तर मी तुला उंच करेन, आणि जर तू उंच झालास तर तुला मी खाली करेन. आम्ही म्हणून खरं आहे का? आज आमच्यामध्ये भांडण कशाचं आहे? मी कोणाची भांडण आहे? आमच्यामध्ये ईर्ष्या कशाची आहे? मला चांगलं करावं म्हणून आहे. पण तुम्हाला सांगू द्या, ज्याला देव नाव असतो त्याला कोणाला येत नाही आहे. पण जे मनुष्य नाव असतात त्याचं जीवन वेगळं होत गेलेलं आहे. प्रेषितमध्ये देवाचं वचन सांगतं, जे देवाचं कार्य देवाबरोबर जर घडत असेल आणि मानव जर त्याला ढासळत असेल तर त्याचा ढासळण्याचा नाश होईल. म्हणून देवाच्या कार्याला हात घाला, सुवार्तेला हात घाला, धार्मिकतेला हात घाला. देव तुमच्या बरोबर आहे. देवाने तुम्हाला सोडलेलं नाही आहे. पण नकारात्मक गोष्टी काढून टाका. देव आला म्हणजे श्रीमंत तुम्ही होत नाहीये. देवाने तुम्हाला प्राचार्य केलं म्हणून तुम्ही श्रीमंत होत नाहीये. देवाने तुमच्या जीवनामध्ये कार्य केलं म्हणून तुम्ही काय सगळ्या जगाच्या गोष्टी मिळवू शकत नाहीये. तर ती खरी परिस्थिती असते आम्हाला देवाला जाणून घेण्याची. म्हणून देवाचं वचन सांगतो प्रेम गोळमध्ये, तुझी परिस्थिती मला माहिती आहे, तू गरीब आहेस मला माहिती आहे, तू गरीब आहेस मला माहिती आहे, तरी तू श्रीमंत आहेस. कारण मरेपर्यंत तुम्ही श्वासात राहा, पण मरेपर्यंत आम्ही विचार संसारिक गोष्टीचा करत असतो, देवाचा करत नसतो प्रियानो. म्हणून देव आज तुमच्यावर प्रेम करतो आणि तो म्हणतो काही कामाची सजावट आहे. जर माझं हृदय चांगलं नसेल तर आज तुम्हाला सांगूया, येशूने सांगितल्याप्रमाणे तो कुंभार होते आणि तुटलेलं हृदय पुन्हा बनवायला चालू केले. आज जगामध्ये आम्ही तुटलेलो आहोत, भागलेलो आहोत, थकलेलो आहोत. त्याने आपल्या चक्रावरती तुम्हाला मला घेतलेला आहे आणि फिरवायला चालू केलेला आहे आणि तो आम्हाला पुन्हा घडवत आहे, पुन्हा बनवत आहे, पुन्हा तयार करत आहे. यासाठी एक चांगलं पात्र म्हणून आम्ही पुण्यात यावं, आमचा यूज व्हावा. म्हणून तुम्ही टाकलेला असा, भागलेला असा, तुटलेला असा, येशूच्या हातामध्ये आपल्याला त्या येशूच्या हातच तुम्हाला बदलू शकतात. माणसाच्या हात बदलू शकत नाहीये. म्हणून जीवन बदललं जातं पैशाने, जीवन बदललं जातं सुख समाधानाने, पण ते जीवन बदललं जातं जे विश्वास होता येशूवरती. हालेलुया. पुन्हा आता आजचा संदेश हाच असणार आहे. 2024 तुम्ही संपूर्ण 25 मध्ये पदार्पण करत असताना कसं करणार? एक प्रण करा, रोज मी बायबल वाचेन. एक प्रण करा, रोज मी प्रार्थना करेन. एक प्रण करा, आठवड्याचं चर्च मी बनवणार नाहीये. मी नेहमी चर्चमध्ये जाईन, नेहमी आराधना करेन. कुणी असो आलं नसो, मी चर्चमध्ये गाणी म्हणत बसेन.
ते म्हणतो का असं, झुंडी माझ्याकडे या, कधीच म्हणत नाही दोघे किंवा तिघे म्हणतो वाच ना, या आणि सुरुवात करा, देव तुम्हाला सुरुवात दे. लोकांच्या गर्भाकडे बघू नका, मोहकडे बघू नका, एक दोन तयार व्हा. देव त्याची जमजूत पाठवे आणि तुमच्या आवाजामध्ये त्याचे आवाज शामिल करेल. आम्ही म्हणू नका. आम्ही ठीक आहे, यावेळेस आपण प्रार्थना करूया, वेळोबद्दल करूया. स्वर्गीय प्रभू, मी तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. सुंदर अशी उपासना आमच्या जीवनामध्ये आपल्याला दिली त्याबद्दल धन्यवाद. प्रभू, तुझ्या प्रियजनांशी माझ्या शेवाच्या तू बोलल्याबद्दल मी तुला धन्यवाद देतो. मी या प्रियजनांना मी तुझ्या हातामध्ये देतो प्रभू. तुझ्या वचनाची रस आणि रेल जे आज प्रत्येकाच्या जीवनामध्ये चालू आहे, तुझं गौरव केलं जाऊ दे. आणि खऱ्या अर्थाने प्रभू, आम्ही आजपासून बदलण्याचा निश्चय करत आहे. मी सर्व जगातल्या गोष्टी सोडेन, मी अन्न सोडेन, मी गोळ्या सोडेन, पण तुझं वचन पहिलं मी घेईन. मी वचन पहिलं तुझं ग्रहण करेन, मी प्रार्थना तुझी ग्रहण करेन. त्याशिवाय माझा दिवस चालणार नाही आहे, त्याशिवाय प्रार्थना माझी संपणार नाही आहे. ही प्रत माझ्या जीवनामध्ये आज मी करेन. प्रभू, त्यामध्ये तुम्हाला मदत कर. माझ्या अशक्त देहाला तू सशक्त कर, माझ्या मनच्या विचारांना तू बदल. धन्यवाद देतो प्रभू. खूप वाटच्या प्रत्येक मंडळीला तू सावरून जे अजूनही घरातून आलेले आहेत त्यांचं परमेश्वर अंतकरणाला उकळी लावू दे, तुझं मंदिर भरलं जाऊ दे. इथून पुढे सर्व वेळ तुझ्या हातामध्ये येतात. येशूच्या नावामध्ये आमेन.